लाईट आलेली आहे आपली आणि माझा शेक बनवायचा आहे, कारण शेकरमध्ये शेक बनवता येतो बट मला तो नाही आवडत. मला असं मिक्सरमध्ये खूप छान त्याचा म्हणजे आपण मस्तानी पितो त्या टाईपमध्ये मला आवडतो. तर येस, आपण आता आपला शेक बनवायला घेऊयात. आता मी सांगते तुम्हाला की मी काय घेते ॲक्च्युअलमध्ये, कारण की माझं वजन होतं ते 90 किलो होतं आणि मी आता जो चॅलेंज केलेला आहे तर माझं वजन अजून मला 10 किलो कमी करायचं आहे. तर मी तो चॅलेंज तुमच्यासोबत पण शेअर करते की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं जे काय आहे, माझं सकाळी झालं एनर्जी ड्रिंक आणि आता आपण शेक बनवतोय. तर येस, मी तुम्हाला सांगते मी काय काय घेते. येस, तो या शेकसाठी मला लागणार आहे बघा 300 ml पाणी घेते मी, आणि हे जे आहे माझं अमृत आहे, शेकमेट माझी प्रोटीन पावडर, आणि हा माझा फॉर्म्युला 1 जो आपल्याकडे खूप सारे फ्लेवर आहेत. तर मला चॉकलेट हा खूप आवडतो. तर आपण आता मी तुम्हाला सांगते मी कसं घेते काय घेते. तर येस, आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं बघा सुरुवातीला. त्यानंतर माझा सगळ्यात आवडता शेकमेट. येस, तो मी शेकमेट घेतलेला आहे बघा 1 स्पून. शेकमेट ॲक्च्युली कसं आहे, तुम्हाला दुधाला ऑप्शन आहे, सोया मिल्क आहे हे. तर आजकाल दुधामध्ये खूप भेसळ आहे आणि खूप सारे प्रॉब्लेम्स बघा लहान वयामध्येच मुलांना मुलींना उद्भवतात. तर त्यासाठी हे ऑप्शन खूप छान आहे, जबरदस्त आहे आणि खूप छान रिझल्ट आहे शेकमेटचा सुद्धा. प्रोटीन पावडर आहे की ज्याच्या 1 स्कूपमध्ये 6 ग्रॅम इतकं प्रोटीन असतं. आणि जे लोकांना असं वाटतं की प्रोटीनमुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय किंवा जिममध्ये गेल्यावरती प्रोटीन देतात, तर ते प्रोटीन आणि या प्रोटीनमध्ये फरक आहे. तुम्ही आपल्या गुगलला सर्च करू शकता, वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन काय आहे. तर जबरदस्त रिझल्ट आहे प्रोटीनचा सुद्धा. फॉर्म्युला 1 जो आहे तो मी चॉकलेट फ्लेवरमध्ये, कारण की मला सगळ्यात जास्त चॉकलेट, मँगो आणि रोज खीर हा फ्लेवर खूप आवडतो. याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर्स आहेत, तुम्हाला हवा तो घेऊ शकता. प्रोटीन पावडर हे तुमच्या वजनानुसार तुम्ही घेऊ शकता. स्वतःहून कुठलीही गोष्ट करायची नाहीये. माझी कोच आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाहीये, कारण की तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुमच्यामध्ये रिझल्ट होतो. फॉर्म्युला 1 जो आहे तो 3 स्कूप घ्यायचा आहे. मला माझ्या वजनानुसार मी माझं प्रोटीन घेते. तर ज्यांना कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला फोन करू शकता, मला तुम्ही विचारू शकता बिनधास्त. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल, कारण की जसे मला पण खूप सारे प्रश्न होते तसे माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना असे प्रश्न पडले असतील. तर येस, सॉरी, मी तुम्हाला सांगायचं राहिलं. तर मी टाकल्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गार पाणी टाकायचं आहे बघा, कारण की थंड पाण्यामध्ये ना हा शेक खूप मस्त जबरदस्त बनतो. तर येस, 300 ml पाणी घ्यायचं आहे आणि जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं ते प्रमाण घ्यायचं आहे बघा. तर मस्त असं आपण शेक बनवूया आणि मग याच्यानंतर आपण आपलं बोलणं परत एकदा स्टार्ट करू. ओके, येस. सो तर जबरदस्त आपला शेक बनलेला आहे बघा. 300 ml पाण्यामध्ये ना तुमचा अर्धा लिटर शेक हा तयार होतो. अर्धा लिटर शेक तयार होतो तुमचा बघा, आणि जबरदस्त असा खूप असा थिक. येस,